की श्वेता, मराठीमध्ये एक म्हण आहे, चोरी ते चोरी आणि वर शिरजोरी असाच काहीचा प्रकार माझ्या मते अमेरिकेद्वारे त्या ठिकाणी केला जातो. बघा, मागच्या ऑलमोस्ट 100 दिवसांमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की हजारो किलोमीटर दूर असणारा अमेरिका या आखातामध्ये येतो काय, त्या ठिकाणी नेव्हल ब्लॉकेड करतो काय, आणि एवढंच नाही, त्यांच्या नौदलाद्वारे तिसऱ्या देशांचे जे सैलर आहेत, एक प्रकारे तिथून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या जहाजा जात आहेत त्यांच्यावर अटॅक करतायत, आणि त्यामध्ये दुर्दैवी 3 भारतीयांचा मृत्यू झालेला आहे. आणि बघा कन्फ्युजन, सेंटकॉम म्हणतंय की हे अटॅक आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. कालचं डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान त्या ठिकाणी सांगतंय की अशा प्रकारे भारतीयांवर जे हल्ले केले त्याचा आम्ही निषेध त्या ठिकाणी करतो, आणि इराणच्या ड्रोननं हा त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे. आणि आता एक स्टेप पुढे जाऊन मार्को रुबियो त्या ठिकाणी म्हणतायत की मुळात अशा प्रकारचे जे हल्ले त्या ठिकाणी झालेले आहेत, अमेरिकेचे जे लष्कराचे जे वेगवेगळ्या प्रकारचे निर्देश आहेत त्यांचं पालन, त्याचं कंप्लायन्स त्या ठिकाणी झालंच पाहिजे. पहिली गोष्ट तर कंप्लायन्स आहे, दुसऱ्या बाजूला अमेरिकेची ही दादागिरी आहे. माझ्या मते ही अमेरिकेची दादागिरी आहे, सोबत इराणची सुद्धा दादागिरी आहे. कारण मुळातच आंतरराष्ट्रीय नियमांच्या अनुसार जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर जे नैसर्गिक सागरी मार्ग असतात त्यावर कुणाचाही अधिकार नसतो. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी चोक करणं, तिथून जाणाऱ्या जहाजांवर आम्ही टोल लावणार आणि आमचेच निर्देश त्या ठिकाणी त्यांनी फॉलो केले पाहिजे, अशा प्रकारचं विधान करणं ही इराणची सुद्धा दादागिरी आहे. म्हणजे एकूणच जागतिक स्तरावर जर आपण पाहिलं तर अमेरिका दादागिरी करतोय आणि इराणही काही त्या ठिकाणी मागे नाही. त्या अनुषंगानं मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं. बरं, बाय द वे, हा फक्त एक हल्ला आणि 3 भारतीयांचा मृत्यू इथपर्यंत हे सीमित नाही. 8 जून पासून 11 जून पर्यंत आपण जर पाहिलं तर 3 जहाजा ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय नाविक त्या ठिकाणी होते, त्यांच्यावर हल्ला झाला. सुदैवानं बाकी जण वाचले, पण 3 जणांचा जो आहे दुर्दैवी मृत्यू झाला. भारतानं सुद्धा जे आहे अमेरिकेचे जे सीडी आहे, चार्ज दी अफेअर्स आपण ज्याला म्हणतो, त्या वकिलातीमधल्या अधिकाऱ्यांना बोलवलं, त्यांना एक प्रकारे सज्जड दम दिला. पण मला जर कोणी विचारेल तर फक्त सज्जड दम देऊन त्या ठिकाणी चालणार नाही. आमच्या भारतीयांचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर बाकी राष्ट्रांच्या मदतीनं कुठे ना कुठेतरी या देशांना म्हणजे अमेरिकेला, इराणला अकाउंटेबल ठरवलं पाहिजे. आणि जर गरज पडली तर आपलं जे ऑपरेशन संकल्प आहे म्हणजे नौदलाच्या माध्यमातून आपली जी व्याप्ती जी आहे त्या ठिकाणी वाढवली पाहिजे. कारण आज सुद्धा त्या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये 13 भारतीय जहाज आहेत, त्याचबरोबर 18,000हून अधिक भारतीय खलाशी हे अजूनही तिथे त्या ठिकाणी अडकलेले आहेत. एका बाजूला ही सगळी पार्श्वभूमी असताना दुसऱ्या बाजूला आता एक प्रकारे अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जे आहे अंतरिम करार होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आजच रविवारी हा करार होईल अशा प्रकारची घोषणा डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी करतायत. इराणकडून अजूनही याला पुष्टी त्या ठिकाणी मिळाली नाही. खरं म्हटलं तर यांचा वादविवाद या अंतरिम कराराच्या माध्यमातून संपतो की नाही संपतो, याही पेक्षा जगाचं लक्ष आहे की होर्मुझची सामुद्रधुनी कधी एकदाची त्या ठिकाणी खुली होते आणि जागतिक व्यापाराला जे आहे कधी एकदाची याच्या माध्यमातून गती मिळते, याकडे सगळ्या जगाचं त्या ठिकाणी लक्ष आहे. मला जर तुम्ही विचाराल तर हा अंतरिम करार त्या ठिकाणी होईल. काही अंशी दोघांचीही आज जी आहे अपरिहार्यता आहे अशा प्रकारचा करार करण्यासाठी. डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दबावाच्या अनुषंगानं या युद्धातून लवकरात लवकर बाहेर पडायचंय. तर दुसऱ्या बाजूला इराणचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमधून आपल्यावरचे आर्थिक निर्बंध कसे सैल करता येतील, आपल्याला आर्थिकदृष्ट्या कसा फायदा करून घेता येईल, त्यांचे जे फ्रीज झालेले अकाउंट आहेत ते कसे अनफ्रीज करता येतील, हे या कराराच्या माध्यमातून त्याला साध्य करायचंय. पण हा करार जरी झाला तरी पुढच्या 30 ते 60 दिवसांमध्ये जी पुढची बोलणी करायची आहे, ज्यामध्ये न्यूक्लिअर डील आहे, ज्यामध्ये बाकीच्या बाबी आहेत, या ज्या आहेत पूर्ण होण्याची शक्यता मला दूरपर्यंत वाटत नाही. करार जरी झाला तरी जे आहे दोन्ही देश त्या ठिकाणी म्हणतील इंटरप्रिटेशन, आम्हाला तर या कराराच्या अटीच्या अनुषंगानं असं वाटतं, दुसरा देश म्हणेल की आम्हाला असं वाटतं. म्हणजे पहिला वाद तिथंच होईल. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा इस्रायलसाठी एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आहे. या करारामध्ये काही जरी लिहिलेलं असलं तरी भविष्यामध्ये इस्रायल आक्रमक राहील अशी शक्यता असल्यामुळे या करारामधून फारसं काही बाहेर निघेल असं आज घडीला तरी मला वाटत नाही. पण करार झाला तर एक प्रकारे होर्मुझची सामुद्रधुनी खुली होईल आणि भारतासाठी सुद्धा ते फायद्याचं ठरेल. नक्कीच सर, तुम्ही जसे अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत त्यामधला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक तर यांचा करार हो न हो होर्मुझची सामुद्रधुनी खरं तर सुरू व्हायला पाहिजे. कारण होर्मुझची सामुद्रधुनी बंद करणं, तसंच तिथल्या जहाजांवर हल्ले करणं, असं करून ह्या सगळ्यांनी जगाला वेठीस धरलेलं आहे आणि त्यामुळे यातून मार्ग निघणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे अपेक्षा आहे की या संदर्भातल्या काही घडामोडी आजच्या दिवसभरात घडतील आणि सगळ्या जगाचा प्रश्न आहे तो सुटेल. आणि त्याचबरोबर जर ते सुटले नाहीत तर अमेरिका ज्या पद्धतीने भारताला इशारा देते त्या संदर्भात जागतिक पातळीवर एकजूट होऊन कुठेतरी आवाज उठवला जातोय का, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. धन्यवाद ढगे सर, आपण दिलेल्या या संपूर्ण विश्लेषणासाठी.